तर बीड जिल्ह्यातील तब्बल 1179 रिक्त पोलीस पाटील पदांसाठी आज लेखी परीक्षेला सुरुवात झालेली आहे। बीड, आष्टी, माजलगाव, अंबेजोगाई आणि परळी या 5 शहरांमधील एकूण 33 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडते। या भरती प्रक्रियेसाठी तब्बल 11,325 उमेदवारांनी अर्ज केलेले आहे। केंद्राबाहेर उमेदवारांची मोठी गर्दी बघायला मिळते। दरम्यान परीक्षेची पारदर्शकता राखण्यासाठी भरारी पथकाकडून विविध केंद्रांवर अचानक पाहणी करण्यात येते। संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या महत्त्वाच्या भरती प्रक्रियेवर लागलेलं आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी। बीड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली 1179 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया जी आहे ती पार पडत आहे। यासाठी आज मी बीडच्या परीक्षा केंद्रावरती आहे। या परीक्षा केंद्रावरती जे आहे ती आज परीक्षा पार पडत आहे। यासाठी जे आहे पोलीस प्रशासनाकडून जे कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। दुसरीकडे जिल्हा प्रशासनाकडून भरारी पथकं देखील तैनात करण्यात आलेली आहेत। यामार्फत जे आहे या सेंटरची जे पाहणी करण्यात येत आहे। आपण बघू शकतात की आता या पोलीस पाटील भरती प्रक्रियेचा जो पेपर आहे तो पेपर सुरू झाला आहे। बीड असेल, परळी असेल, अंबेजोगाई असेल, माजलगाव असेल या या शहरातील 33 परीक्षा केंद्रावरती जे आहे ही परीक्षा पार पडताना बघायला मिळत आहे। यातून जे आहे आता लवकरच जे गावगाड्यातील जे पोलीस पाटील आहेत हे निवडले जाणार आहेत। हे पोलीस पाटील नेमके कसे असतील हे देखील पाहणं आता येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, बीड।